स्टुडंट, आज आपण 11वीचा सिलेबस स्टार्ट करणार आहे. त्याच्यामध्ये आपण चॅप्टर पाहणार आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. फर्स्ट ऑफ ऑल आपण इंट्रोडक्शन पाहणार आहे. आता तुम्ही जर लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटलं की लिव्हिंग वर्ल्ड इज व्हेरी वंडरफुल अँड दे आर व्हेरी हॅव्हिंग द व्हेरी डायव्हर्सिटी. आता जे लिव्हिंग वर्ल्ड आहे त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी पाहायला मिळते. अशा ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे आर हॅव्हिंग द डिफरंट हॅबिटॅट. त्यांच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या हॅबिटॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल आपण काही ॲनिमल हे कोल्ड रिजनमध्ये पाहतो, काही ओशनमध्ये पाहतो, काही टेरेसवर पाहतो, जमिनीवर आपण ऑब्झर्व करतो. मग आता हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये दे आर फाउंड ऑन द डिफरंट हॅबिटॅट. बट ॲक्च्युअल व्हॉट इज दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्यांचा हॅबिटॅट जर वेगळा वेगळा आहे तर त्यांच्यामध्ये काय कॅरेक्टरिस्टिक आहे. मग आता ही कॅरेक्टरिस्टिक किंवा त्याचं सिस्टमॅटिक्सली कशा पद्धतीने क्लासिफिकेशन केलेलं आहे त्याच्या आधी आपण पाहणार आहे व्हॉट इज लिव्हिंग. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम तुम्ही कोणाला म्हणाल किंवा लिव्हिंग म्हणजे काय हे पाहण्यासाठी द लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे आर हॅव्हिंग द सम स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक. त्यांच्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिली कॅरेक्टरिस्टिक आपण म्हणू ग्रोथ. त्यानंतर आपण दुसरं म्हणू द ऑर्गॅनिझम दे आर हॅव्हिंग द रिप्रोडक्शन. त्यांना सुद्धा आपण काय म्हणू शकतो, वी आर हॅव सेज दॅट इज दे आर द लिव्हिंग वन. तिसरं कॅरेक्टरिस्टिक आपल्याला पाहायचं आहे मेटाबॉलिझम. आणि चौथं कॅरेक्टरिस्टिक दॅट इज द चेंज सेन्स टू चेंज इन एन्व्हायरमेंट. हे त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक आहे. मग आता व्हॉट इज लिव्हिंग. लिव्हिंग म्हणजे काय, द ऑर्गॅनिझम दे कॅन शोज द ग्रोथ. असे ऑर्गॅनिझम जे ग्रोथ दाखवतात त्यांना आपण लिव्हिंग म्हणू का. आता ग्रोथ म्हणजे काय, ग्रोथ मीन्स इन्क्रीज द टोटल बॉडी मास. जेव्हा बॉडी मास टोटली इन्क्रीज होतं म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम आहे, फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग घ्या, आपण आहे तेवढं राहिलो का नाही, आपल्यामध्ये सुद्धा काय झाली, ग्रोथ झाली. मीन्स डिव्हिजन ऑफ सेल. एका सेलचे 2 सेल झाल्या, 2च्या 4 झाल्या, त्याचा ग्रुप झाला, त्याचा टिश्यू तयार झाला, टिश्यूचा ग्रुप होऊन ऑर्गन आणि ऑर्गनचा ग्रुप होऊन ऑर्गॅनिझम तयार झाला. म्हणजे टोटल बॉडी मास हे काय झालं, वाढलं. त्याला आपण काय म्हणतो, ग्रोथ म्हणतो. बट दिस ग्रोथ कॅन ऑल्सो शोन बाय द नॉन लिव्हिंग. ही ग्रोथ अजून कोण दाखवतं, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पण आपल्याला काय दाखवते, ग्रोथ दाखवते. आता हाऊ द नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, फॉर एक्झाम्पल माउंटन. जर आपण माउंटन पाहिला तर काही काळाने काय होते, त्या पर्वताची किंवा माउंटनची झीज होते. काही काळाने परत त्याच्यावर जर माती डिपॉझिट झाली तर परत त्याची काय होते, ग्रोथ होते. मग आपण स्पेसिफिकली असं म्हणू का की ग्रोथ दाखवणारे सर्व ऑर्गॅनिझम हे लिव्हिंग आहे, नाही. कारण नॉन लिव्हिंगमध्ये पण काय होते, ग्रोथ ही ऑकर होते. म्हणून आपण स्पेसिफिकली असं म्हणू शकणार नाही की द ऑर्गॅनिझम दे कॅन शोज द ग्रोथ, दे आर द लिव्हिंग वन. मग आता दुसरी कॅरेक्टरिस्टिक आहे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की द ऑर्गॅनिझम दे कॅन फॉर्म द सेम ऑर्गॅनिझम फ्रॉम इट्स पॅरेंट्स. स्वतःच्या पॅरेंटपासून स्वतःसारखाच दुसरा ऑर्गॅनिझम तयार करणे त्याला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. पण आता रिप्रोडक्शनमध्ये पण काही एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल हनी बीज. हनी बीज म्हणजे मधमाशा. त्यांचे जे वर्कर्स असतात दे आर द स्टराईल. ते कसे आहेत, स्टराईल आहे. आता व्हॉट इज स्टराईल. स्टराईल मीन्स द ऑर्गॅनिझम दे आर नॉट हॅव्हिंग ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस. स्टराईल कोणाला म्हणायचं, असे ऑर्गॅनिझम की जे रिप्रोड्यूस होऊ शकत नाही. मग आता हनी बी हे एक एक्झाम्पल आहे ॲनिमलचं की ज्याचे वर्कर जे असतात ते कसे असतात, स्टराईल असतात. ते रिप्रोड्यूस होऊ शकत नाही. किंवा ह्युमन कपल घ्या, एखादं कपल पण हे काय असतं, स्टराईल असतं. मग आपण म्हणू शकू का की रिप्रोडक्शन दाखवणारे ऑर्गॅनिझम
लिव्हिंग. रिप्रोडक्शन ही कॅरेक्टरिस्टिक आहे, पण सगळेच्या सगळे ते दाखवत नाही, म्हणून ती त्याला एक्सेप्शन आहे की आपण लिव्हिंगची व्याख्या करत असताना, डेफिनेशन करत असताना असं म्हणणार नाही की द ऑर्गॅनिझम शोज द रिप्रोडक्शन इज द लिव्हिंग. म्हणजे जे रिप्रोडक्शन दाखवतात ते लिव्हिंग असं आपण म्हणू शकत नाही. बिकॉज ऑफ दिस दॅट इज सम एक्झाम्पल. हनी बीज आहे, त्याचे वर्कर्स हे स्टराईल असतात, ते रिप्रोड्यूस होऊ शकत नाही. तिसरं आहे कॅरेक्टरिस्टिक मेटाबॉलिझम. आता व्हॉट इज मेटाबॉलिझम? तर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये काही बायोकेमिकल रिॲक्शन ऑकर होतात. या टोटल बायोकेमिकल रिॲक्शनची टोटल सम, द टोटल सम ऑफ बायोकेमिकल reaction occurs in organism, living म्हणू, living organism is called metabolism. आणि ह्या बायोकेमिकल रिॲक्शन फॉर एक्झाम्पल रेस्पिरेशन आहे, त्यानंतर प्लांटमध्ये पण आपण पाहिलं तर फोटोसिंथेसिस आहे. या सर्व बायोकेमिकल, बायो म्हणजे लिव्हिंग आणि केमिकल म्हणजे केमिकल रिॲक्शन, या सगळ्यांची टोटल सम म्हणजे मेटाबॉलिझम. अँड दिस मेटाबॉलिझम इज शोन ओनली बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. फक्त ते कोण दाखवतात? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणून आपण कोणाला लिव्हिंग म्हणू? द ऑर्गॅनिझम दे कॅन शोज द बायोकेमिकल रिॲक्शन. किंवा नॉन लिव्हिंग थिंग ह्या बायोकेमिकल रिॲक्शन दाखवत नाही. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रेस्पिरेशन नाही, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फोटोसिंथेसिस नाही नॉन लिव्हिंग मध्ये. पण लिव्हिंग म्हणजे काय? द लिव्हिंग आर द ॲनिमल ऑर ऑर्गॅनिझम विच कॅन शोज द बायोकेमिकल रिॲक्शन. बाकी नॉन लिव्हिंग मध्ये हे दिसू शकत नाही. मग व्हॉट इज द लिव्हिंग? लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे कॅन शोज द मेटाबॉलिझम इज कॉल्ड, that is the it is called as the living one. Also these organisms they are also having the sense to change in environment, that is change in environment. environment मध्ये झालेला जो बदल आहे तो कोणाला कळतो? फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमला. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग, समजा थंडी पडली तर आपण ताबडतोब काय करतो? स्वेटर घालू किंवा गरम कपडे घालून स्वतःला प्रोटेक्ट करतो. त्यानंतर फ्रॉग्स आहे ते हायबरनेशनमध्ये जातात, म्हणजे खूप उष्णता झाली की ते जमिनीमध्ये स्वतःला त्या ठिकाणी ते हायबर करतात किंवा तिथे त्यांना प्रोटेक्ट करतात. मग एन्व्हायरमेंटमधला झालेला बदल हा ज्यांना कळतो त्यांना आपण काय म्हणू? लिव्हिंग म्हणू. मग लिव्हिंगची प्रॉपर डेफिनेशन काय म्हणू? द ऑर्गॅनिझम दे कॅन शोज द मेटाबॉलिझम, ऑल्सो दे कॅन हॅव्हिंग द सेन्स टू चेंज इन एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये झालेला बदल ज्यांना कळतो त्याचबरोबर जे ऑर्गॅनिझम ते काय दाखवतात? मेटाबॉलिझम दाखवतात. दे आर द लिव्हिंग वन. दीज आर द सम बेसिक प्रॉपर्टी. ग्रोथ तर दाखवतात, त्याबरोबर रिप्रोडक्शन पण आपण ग्रोथ दाखवणारे म्हणून त्याला आपण लिव्हिंग म्हणू शकत नाही. रिप्रोडक्शन दाखवतात म्हणून आपण त्याला लिव्हिंग म्हणू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये आपण काही एक्सेप्शन किंवा काही आपण एक्झाम्पल्स पाहिलेले की जे रिप्रोडक्शन दाखवत नाही. हनी बीजमध्ये ग्रोथ ही नॉन लिव्हिंग थिंग्स पण दाखवतात. पण मेटाबॉलिझम हे फक्त कोण दाखवतं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम, कारण त्यांच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन होतात. त्याचबरोबर वातावरणामध्ये झालेला जो बदल आहे तो फक्त कोणाला कळतो? लिव्हिंग ऑर्गॅनिझमला कळतो. आणि म्हणून द ऑर्गॅनिझम दे कॅन शोज द मेटाबॉलिझम and also sense to change in environment. That organism we are called as the living one. आणि असे हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे आर हॅव्हिंग द स्पेसिफिक डायव्हर्सिटी. त्यांच्यामध्ये काय आहे? डायव्हर्सिटी आहे. मग आता ही डायव्हर्सिटी स्टडी करण्यासाठी आपल्याला प्रत्येक ऑर्गॅनिझम तर स्टडी करता येत नाही. मग ती स्टडी करण्यासाठी दॅट इज दिस डायव्हर्सिटी इज क्लासिफाईड
or they can be studied under the zoology and that is biology. आपण कशामध्ये स्टडी करतो त्याला? ब्रांच ऑफ बायोलॉजी that is known as systematics and क्लासिफिकेशन. कोणामध्ये स्टडी करतो आपण? सिस्टमॅटिक्स आणि क्लासिफिकेशन ही त्याची ब्रांच आहे आणि त्या ब्रांचच्या अंडर आपल्याला ही डायव्हर्सिटी किंवा ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम वी कॅन बी. Such diversity is studied in the that is branch of biology known as the systematics and classification. And what is systematics? Systematics means systematics is the study of kind and diversity of organism. कोणाची स्टडी? म्हणजे डिफरंट टाईप्सचे किंवा डिफरंट काइंड्सचे आणि डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम and their comparative and evolutionary relationship. कोणाच्या याच्यावरून त्यांची स्टडी केली जाते या डायव्हर्सिटीची? तर त्यांचं इव्होल्युशनरी रिलेशनशिप कसं आहे आणि त्यांची कंपॅरेटिव्ह स्टडी ज्याच्यामध्ये केली जाते दॅट इज कॉल्ड ॲज द सिस्टमॅटिक्स. आणि इव्होल्युशनरी म्हणजे कसे इव्हॉल्व झाले, कोण आधी इव्हॉल्व झालं, कोण नंतर इव्हॉल्व झालं, ही जी रिलेशनशिप आहे किंवा दोन ऑर्गॅनिझममध्ये जेव्हा कंपॅरेटिव्हली स्टडी केली जाते दॅट इज कॉल्ड ॲज सिस्टमॅटिक्स. आणि दुसरं आहे दॅट इज क्लासिफिकेशन. दुसरं कोणतं आहे? क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशन म्हणजे काय? द अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमची अरेंजमेंट और ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. एक तर ऑर्गॅनिझमची अरेंजमेंट किंवा ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विथ पर्टिक्युलर अँड वेल एस्टॅब्लिश प्लांट. जेव्हा एका पर्टिक्युलर आणि वेल एस्टॅब्लिश प्लांटनी ऑर्गॅनिझमची अरेंजमेंट ज्याच्यामध्ये केली जाते त्याला आपण काय म्हणतो? क्लासिफिकेशन म्हणतो. आणि हे क्लासिफिकेशन कोणाच्या कशाच्या बेसिसवर केली जातं? इट इज डन ऑन द बेसिस ऑफ सिमिलॅरिटी अँड डिसिमिलॅरिटी. कोणाच्या बेसिसवर केलं जातं? सिमिलॅरिटी. ऑर्गॅनिझममध्ये काय सारखेपणा आहे, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये काय वेगळेपणा आहे, डिसिमिलॅरिटी काय आहे, त्याच्यावरून हे त्याचं क्लासिफिकेशन किंवा त्याची अरेंजमेंट केली जाते. ऑन दॅट बेसिस म्हणजे सिस्टमॅटिक्स आणि क्लासिफिकेशनवरून दे आर क्लासिफाईड इन टू द डिफरंट किंगडम. आता द सायंटिस्ट कार्ल लिनियस जे आहे दे कॅन बी दॅट इज क्लासिफाईड दिस ऑर्गॅनिझम. द सायंटिस्ट कार्ल लिनियस. The scientists Carl Linnaeus they can classified these organism in that is into two kingdom. किती किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलं? दोन किंगडम, दोन मेन किंगडम. पहिली आहे किंगडम प्लांटी आणि दुसरी आहे ॲनिमॅलिया. These are the two basic kingdom in which planty मध्ये all the plants are included while in the animalia all the animals are present. म्हणजे कार्ल लिनियसनी बेसिक टू किंगडम दिल्या, प्लांटी आणि ॲनिमॅलिया. म्हणजे प्लांट एका याच्यामध्ये, कारण प्लांट पण हे काय आहे? लिव्हिंग आहे आणि ॲनिमल दे आर ऑल्सो लिव्हिंग. मग प्लांट आणि ॲनिमॅलिया असे दोन त्यांनी फक्त क्लासिफिकेशन केलं, दोन किंगडम केले. सगळे प्लांट एका याच्यात टाकले, सगळे ॲनिमल एका किंगडममध्ये टाकले. बट काही असे ऑर्गॅनिझम आहे की ते दोन्ही कॅरेक्टर दाखवतात. म्हणजे प्लांटचे पण कॅरेक्टर दाखवतात आणि ॲनिमलचे पण कॅरेक्टर दाखवतात. मग अशा ऑर्गॅनिझमला क्लासिफाईड करण्यासाठी द सायंटिस्ट R.H. Whittaker that is the scientist R.H. Whittaker they can classify these organism which can shows the both character that is the plant as well as animal character into how many kingdom? 5 kingdom. किती किंगडम मध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलं? 5 किंगडम मध्ये. कोणत्या कोणत्या आहे? द फर्स्ट किंगडम Monera. Second, Protista. Then third kingdom, Plantae. Then fourth one, Fungi.
and fifth one animal. These are the 5 kingdom system given by R.H. Whittaker which are having the both character. म्हणजे जे ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये काही कॅरेक्टर हे प्लांट सारखे आहे, काही कॅरेक्टर हे ॲनिमल सारखे आहे, मग अशांना क्लासिफाईड करण्यासाठी R.H. Whittaker यांनी 5 किंगडम सिस्टीम दिली आणि त्यामध्ये 5 किंगडम आहे. पहिली मोनेरा, दुसरी प्रोटिस्टा, देन प्लांटी, फंजा अँड ॲनिमॅलिया. आता आपण सर्वात पहिले जी किंगडम आहे ती पाहणार आहे मोनेरा. आलं लक्षात? कार्ल लिनियसनी फक्त 2 किंगडम दिल्या, तर R.H. Whittaker यांनी 5 किंगडम दिल्या, ज्यामध्ये असे ऑर्गॅनिझम इन्क्लूड केल्या गेले की ज्यांच्यामध्ये प्लांट पण आहे, कॅरेक्टर आहे, आणि ॲनिमलचे पण कॅरेक्टर आहे. मग फर्स्ट किंगडम वी आर सीन दॅट इज द मोनेरा. आता आपण याचे जनरल कॅरेक्टर्स पाहू की हाऊ फार दे आर इन्क्लूड इन दिस किंगडम. फर्स्ट किंगडम the animal which are included in the kingdom Monera, they are having the some specific character, means the organism are unicellular. कसे ऑर्गॅनिझम असतात हे? युनिसेल्युलर मीन्स ओनली वन सेल दे कॅन परफॉर्म द ऑल बॉडी फंक्शन. सगळे ऑर्गॅनिझम जे युनिसेल्युलर असतात त्यांची सगळी ॲक्टिव्हिटी एका सेलद्वारे चालते. त्याचबरोबर दे आर हॅव्हिंग द विच सेल्युलर ऑर्गनायझेशन. They are the cellular organization is prokaryotic. Prokaryotic means that is nucleus is absent. ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस absent असते अशा सेलला आपण प्रोकॅरियोटिक सेल म्हणतो. कसे असतात? युनिसेल्युलर असतात. त्यांचं सेल्युलर ऑर्गनायझेशन हे कसं असतं? प्रोकॅरियोटिक असते. त्याचबरोबर दे आर shows the they are the that is photoautotrophs or they are the chemoautotrophs. कसे असतात हे? photoautotrophs or chemo they are the photoautotrophs or chemoautotrophs. Photo means light and autotrophs means they are made their own food material. Chemo means with the help of chemical they can synthesize the food. They are unicellular. Cellular organization is prokaryotic. They are the photoautotrophs or they are chemoautotrophs. Majority they are the heterotrophic. कसे असतात ते? हेटेरोट्रॉप्स असतात. मीन्स दे आर डिपेंड ऑन द अनादर ऑर्गॅनिझम. दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर जगणारे असतात. मेजॉरिटी सम आर द फोटोऑटोट्रॉप्स, सम आर द किमोऑटोट्रॉप्स, बट सम आर इज मेजॉरिटी ऑफ दॅट इज मोनेरा ऑर्गॅनिझम. या किंगडममध्ये येणारे ऑर्गॅनिझम हे हेटेरोट्रॉपिक इन नेचर. हेटेरोट्रॉपिक इन नेचरमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर the DNA is a double stranded. DNA हे कसं असते? DNA माहिती आहे तुम्हाला? डिऑक्सी जेनेटिक मटेरियल आहे. डिऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड जेनेटिक मटेरियल हे डबल स्टँडर्ड असतं. त्याचबरोबर इट इज द सर्क्युलर इन शेप. डबल स्टँडर्ड सर्क्युलर DNA is present. Here this DNA is called as the nucleoid. त्याला काय म्हणतात? न्यूक्लिओइड. The kingdom Monera organism having the DNA which is double stranded circular and it is called nucleoid. Also these organisms are having the extra chromosomal DNA. And it is known as plasmid. याला काय म्हणतात? प्लाझमिड्स म्हणतात. म्हणजे DNA तर आहे, त्यांचं जेनेटिक मटेरियल हे डबल स्टँडर्ड सर्क्युलर असतं, तिथे त्याला न्यूक्लिओइड म्हणतात. पण त्याचबरोबर दे आर ऑल्सो हॅव्हिंग एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA and it is called as the
प्लाझमिड. हे प्लाझमिड्स जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये याचा वापर केला जातो. इट विल बी सी इन नेक्स्ट चॅप्टर वगैरे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे की प्लाझमिडचा उपयोग हा जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये कसा केला जातो. कोणामध्ये असतो तो मोनेरा ऑर्गॅनिझम जे आहे त्यांच्यामध्ये एक्स्ट्रा क्रोमोझोमल म्हणजे जास्तीचं DNA असते ज्याला आपण काय म्हणतो प्लाझमिड म्हणतो आणि दे आर यूज इन द जेनेटिक इंजिनिअरिंग. त्याचबरोबर दे आर हॅव्हिंग द दॅट इज मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल. जे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल असतात फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम किंवा क्लोरोप्लास्ट यासारखी जी मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल आहे दे आर अब्सेंट इन द किंगडम मोनेरा ऑर्गॅनिझम. जे ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल हे अब्सेंट असतात. कशासारखे मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, क्लोरोप्लास्ट यासारखे जे ऑर्गनेल्स मेम्ब्रेन बाउंड आहे दे आर अब्सेंट इन द ऑर्गॅनिझम प्रेझेंट ऑन इन द मोनेरा किंगडम. त्याचबरोबर द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक दीज ऑर्गॅनिझम दे आर हॅव्हिंग द रायबोझोम which is 70S टाइप ऑफ रायबोझोम. दोन प्रकारचे असतात, एक 80S टाइप असतो आणि दुसरा 70S टाइप ऑफ रायबोझोम. हे सगळे सेल ऑर्गॅनेल्स आहे मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, रायबोझोम, गोल्जी कॉम्प्लेक्स. तुम्ही सेल स्ट्रक्चरमध्ये शिकला असाल तर रायबोझोम जे आहे ते कोणत्या प्रकारचे असतात 70S टाइप ऑफ रायबोझोम आर प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन द किंगडम मोनेरा. त्याचबरोबर these organism they are that is the classified mostly the bacteria are included in the kingdom monera. मोनेरा मध्ये बहुतेक कोणते ऑर्गॅनिझम इन्क्लूड होतात जे बॅक्टेरियल ऑर्गॅनिझम आहे किंवा बॅक्टेरिया जे आहे ते याच्यामध्ये इन्क्लूड होतात. दीज आर द सम कॅरेक्टरिस्टिक ऑन द बेसिस ऑफ मॉर्फॉलॉजी. त्यांची मॉर्फॉलॉजी कशी आहे त्या बेसिसवर मोनेरामधले जे बॅक्टेरिया याच्यामध्ये तुम्ही वेल नोन एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. कोणचे ऑर्गॅनिझम आहे बॅक्टेरिया दे आर इन्क्लूड इन द किंगडम मोनेरा. जेवढेही बॅक्टेरिया आहे ते सगळे कोणत्या किंगडममध्ये येतात मोनेरामध्ये. आता ऑन द बेसिस ऑफ मॉर्फॉलॉजी त्यांची मॉर्फॉलॉजी म्हणजे कसं स्ट्रक्चर आहे त्याचं एक्सटर्नल कॅरेक्टर कसं आहे त्यावर दे आर क्लासिफाईड इनटू डिफरंट टाइप. Some bacteria they are the that is spherical in shape. They are having the spherical. Spherical bacteria it is called as the coccus bacteria. They are having like this shape. अशा प्रकारचे बॅक्टेरिया असतील तर दॅट इज नोन ॲज कोकस. दे आर स्फेरिकल इन शेप. सम बॅक्टेरिया दे आर हॅव्हिंग द दॅट इज रॉड शेप. दीज आर सम आर हॅव्हिंग द रॉड शेप बॅक्टेरिया नोन ॲज द बॅसिलस. सम बॅक्टेरिया लाईक दिस शेप रॉड शेप मध्ये आहे नोन ॲज द बॅसिलस. Then some they are having the kidney shape or comma shape and such bacteria is called as Vibrio bacteria. They are having the kidney shape or they are having the comma shape bacteria. They are known as the Vibrio bacteria. And some they are having the spiral known as spirulum. They are having the that is bacteria which is having the spirulum.
Again the spiral. अशा शेपमध्ये असतात स्पायरल शेप. ऑन द बेसिस ऑफ देअर मॉर्फॉलॉजी, त्यांच्या मॉर्फॉलॉजीवर दे आर द 4 टाइप. कोकस मीन्स दे आर द स्पेरिकल इन शेप लाईक दिस. Some are the rod shape known as the bacillus bacteria. Some are having the kidney shape or comma shape known as the vibrio bacteria. And some are the spiral or twisted spring like असतात म्हणून त्याला स्पायरुलम म्हणतात. हे मोनेरा मधले बॅक्टेरिया ऑन द बेसिस ऑफ देअर मॉर्फॉलॉजी. Some bacteria they are also that is classified on the basis of that is evolutionary bacteria. They are again of 2 types, that is known as the archaebacteria and second one is the eubacteria. On the basis of morphology we are seeing that is the 4 types: coccus, then bacillus bacteria, then vibrio bacteria and the comma shape bacteria म्हणजे vibrio and the spirillum. Then on the basis of evolution म्हणजे कोणचा बॅक्टेरिया पहिले आला त्यानुसार त्याचे 2 टाइप आहे. पहिला आहे आर्किबॅक्टेरिया आणि दुसरा आहे यूबॅक्टेरिया. आता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आर्किबॅक्टेरिया and यूबॅक्टेरिया? These archaebacteria they are only different from the other bacteria only in their cellular content. त्यांचं जे सेल्युलर कंटेंट आहे त्याच्यावरून फक्त हे बॅक्टेरिया डिफरंट आहे. Then these bacteria mostly found in the extreme condition. कुठे फाउंड होतात? एक्स्ट्रीम कंडिशनला. Such type of archaebacteria is called as extremophili. is called as extremophils. म्हणजे एक्स्ट्रीम कंडिशनला दॅट इज खूप हायर टेम्परेचर असो, खूप हायर कोल्ड असो, अशा एक्स्ट्रीम कंडिशनला जे बॅक्टेरिया आपल्याला पाहायला मिळतात दॅट बॅक्टेरिया इज कॉल्ड ॲज दॅट आर्किबॅक्टेरिया इज कॉल्ड ॲज एक्स्ट्रीमोफिल. बॅक्टेरिया सारखेच असतात, फक्त ह्यांचं सेल्युलर कंटेंट हे फक्त काय आहे वेगळं आहे. पण काही बॅक्टेरिया हे आर्किबॅक्टेरिया एक्स्ट्रीम कंडिशनला जर फाउंड होत असेल तर त्याला एक्स्ट्रीमोफिल्स म्हणतात. काही बॅक्टेरिया दे आर फाउंड ऑन द सॅलिनिटी कंडिशन. That bacteria is called as the halophils. सॅलिनिटी म्हणजे जिथे जास्त प्रमाणात क्षार असतील किंवा जास्त प्रमाणात सॉल्टी कंडिशन असेल अशा ठिकाणी सापडणारे जे आहे दॅट बॅक्टेरिया इज नोन ॲज द हॅलोफिल्स. आणि सम बॅक्टेरिया दे आर फाउंड ऑन द हाय टेम्परेचर इज कॉल्ड ॲज थर्मोफिल्स. त्यांना काय म्हणतात? थर्मोफिल्स. These are the archaebacteria. They are different from other bacteria only in their cellular content. जर ते एक्स्ट्रीम कंडिशनला सापडत असतील तर त्याला एक्स्ट्रीमोफिल्स म्हणतात. हाय सॅलिनिटी कंडिशनला सापडत असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज हॅलोफिल्स. आणि हाय टेम्परेचरला जर सापडत असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज द थर्मोफिल्स. These bacteria also found in the intestine of ruminant organism. रुमिनंट म्हणजे काऊ झाली, बफेलो झालं, या रुमिनंट ऑर्गॅनिझमच्या इंटेस्टाईनमध्ये जे बॅक्टेरिया सापडतात दॅट बॅक्टेरिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इंटेस्टाईन. यांच्यामध्ये जे बॅक्टेरिया सापडतात ते पण कोणत्या याच्यामध्ये येतात, कोणत्या प्रकारामध्ये येतात? आर्किबॅक्टेरिया. फॉर एक्झाम्पल दॅट इज मिथिओजेनिक बॅक्टेरिया. कोणते बॅक्टेरिया आहे ते? मिथेनोजेनिक बॅक्टेरिया. दे कॅन बी फाउंड इन द रुमिनंट ऑर्गॅनिझम. कोणामध्ये पाहायला मिळतात? रुमिनंट ऑर्गॅनिझम मध्ये. अँड दॅट बॅक्टेरिया इज कॉल्ड ॲज मिथिनोजेनिक बॅक्टेरिया. दे कॅन सिक्रेट और प्रोड्यूस द गॅस मिथेन. कोणता गॅस प्रोड्यूस करतात ते? मिथेन. तुम्हाला माहित आहे की गोबर गॅसमध्ये आपण जे काऊ डंक वापरतो त्याच्यापासून कोणता गॅस तयार होतो? मिथेन. अँड दे आर यूज फॉर द दॅट इज फॉर द कुकिंग पर्पजसाठी वगैरे हा गॅस वापरला जातो. These are the that is archaebacteria. They are the same like that of bacteria but they are the different in cellular content. Extreme condition ला extreme
हेमोफिली सॅलिनिटी कंडिशनला फाउंड होत असतील तर हॅलोफिल्स म्हणतात त्याला. हाय टेम्परेचरला असतील तर थर्मोफिल्स म्हणतात. आणि काही आर्किबॅक्टेरिया हे रुमिनंट ऑर्गॅनिझमच्या इंटेस्टाईनमध्ये मिळतात. त्यात एक्झाम्पल आहे त्याचं मिथिओजेनिक बॅक्टेरिया विच कॅन सिक्रीट द मिथेन गॅस. कोणता गॅस सिक्रीट करतात? मिथेन गॅस. आणि सेकंड टाईप आहे दॅट इज नोन ॲज द यू बॅक्टेरिया. These U bacteria they are the true bacteria. हे काय आहे? ट्रू बॅक्टेरिया आहे. म्हणजेच आर्किबॅक्टेरिया तर आहेत पण जे मेन बॅक्टेरिया जर आपण म्हटलं तर ते कोणत्या टाईपमध्ये येतात? यू बॅक्टेरिया. दे आर मोस्टली ऑटोट्रॉफ्स. कसे असतात ते? ऑटोट्रॉफ्स असतात. फॉर एक्झाम्पल दॅट इज द फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. कोणते बॅक्टेरिया? फोटोसिंथेटिक. फॉर एक्झाम्पल क्लोरोबियम. These are the U bacteria. They are the true bacteria. यू बॅक्टेरिया हे ट्रू बॅक्टेरिया आहे. त्यामध्ये ऑटोट्रॉफ्स दे आर द फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. फॉर एक्झाम्पल क्लोरोबियम. देन दे आर ऑल्सो द that is organism. These true bacteria they may be some bacteria are the multicellular. कसे असतात हे? मल्टीसेल्युलर. हे कसे होते? युनिसेल्युलर. These are the multicellular filamentous like bacteria. And these are mostly found in the fresh water. कशामध्ये भेटतात आपल्याला? फ्रेश वॉटर मध्ये. दे आर द ऑटोट्रॉफ्स आहे, ट्रू बॅक्टेरिया आहे, मल्टीसेल्युलर आहे, फिलामेंटस लाईक बॅक्टेरिया असतात आणि कुठे पाहायला मिळतात? फ्रेश वॉटर मध्ये. देन जेनेटिक मटेरियल इज सेम लाईक दॅट ऑफ द प्रोकॅरियोटिक. जेनेटिक मटेरियल कसं असतं यांचं? जसं प्रोकॅरियोट मध्ये आहे same like that of the genetic material is present in the U bacteria. Then they are also having the that is chlorophyll A, chlorophyll B, then xanthophyll and carotene. These are the photosynthetic pigment are present. Photosynthetic म्हणजे with the help of light they can synthesize their own food material. Chlorophyll A आहे, chlorophyll B आहे, xanthophyll आहे, carotene आहे. These are the different photosynthetic pigment are present in this bacteria. Then the some bacteria they are the heterotrophs. याच्यामधले हे झाले सगळे ऑटोट्रॉफ्स जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्याच्यामध्ये फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहे. त्याचबरोबर दे आर हॅव्हिंग द डिफरंट टाइप्स ऑफ क्लोरोफिल दॅट इज द फोटोसिंथेटिक पिगमेंट आर प्रेझेंट. बट सम आर द हेटेरोट्रॉप्स बॅक्टेरिया. यांच्यामधले काही ऑटोट्रॉप्स आहेत तर काही हेटेरोट्रॉप्स आहेत. Some are having the heterotrophic bacteria. For example, these heterotrophic bacteria they are act as a decomposer. काय म्हणून ऍक्ट होतात ते? डिकम्पोजर म्हणून ऍक्ट होतात. and they can for example that is lactobacillus. कोणता बॅक्टेरिया आहे? lactobacillus हा जो बॅक्टेरिया आहे दे कॅन हेल्प इन द कर्डिंग ऑफ मिल्क. म्हणजे मिल्क पासून जे कर्ड तयार होते, कर्ड म्हणजे दही, त्यामध्ये जो बॅक्टेरिया इन्क्लूड होतो तो कोणता आहे? लॅक्टोबॅसिलस विच कॅन मेक द मिल्क कन्व्हर्ट द मिल्क इन टू द कर्ड. त्यानंतर ॲझोबॅक्टर azotobacter.
These azotobacter, they can be involved in fixation of, they can fix नायट्रोजन. कोणचे बॅक्टेरिया आहे ते नायट्रोजन फिक्स करण्याचं काम जे आहे दे आर मेकिंग द, इट इज azotobacter. These are the bacteria which can involve in the fixation of nitrogen, while the some bacteria they can causes the disease, means they are act as a pathogen. Pathogen म्हणून they are act as a pathogen and they can causes a different disease like TB, then typhoid. यासारखे जे डिसीज आहे दे कॅन ऑल्सो कॉजेस बाय द पॅथोजेनिक बॅक्टेरिया. TB आहे, कॉलेरा आहे, त्यानंतर टायफॉइड आहे, दे कॅन कॉजेस बाय द पॅथोजेनिक बॅक्टेरिया. इन दिस वे these U bacteria, they are the true bacteria. Some are the autotrophs, they are having the photosynthetic bacteria, for example chlorobium, they are having different photosynthetic pigment. Some are the bacteria, they are the heterotrophs and they are, for example, lactobacillus, they are involved in the milk, convert the milk into curd, while they are act as a decomposer. Some bacteria, they are the azotobacter, they are fix the nitrogen, nitrogen fixing साठी त्याचं इन्व्हॉल्व होतं आणि त्याचबरोबर दे आर हॅव्हिंग द डिफरंट टाइप्स ऑफ pathogenic bacteria, they are having the causes the different disease like TB, typhoid, etc. Thank you.